सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. नमस्कार. आज आपण आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये. आपल्याबरोबर आज तुकाराम शिंदे, जे इतिहास विभागाचे संशोधक विद्यार्थी आहेत, आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचं काम बाबा आढाव यांची सामाजिक चळवळ या विषयाला घेऊन आहे. ते त्यावर मागच्या 5 वर्षापासून संशोधन करत आहेत. त्यांनी बाबांना फार जवळून पाहिलेलं आहे, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून देखील. तर आपण थेट जाऊया तुकाराम सरांपाशी. सर, तुमच्यासाठी बाबा म्हणजे काय होते? माझ्यासाठी बाबा एक खूप महत्त्वाचं एक आदर्श व्यक्ती होते. म्हणजे की मी जेव्हा डिसाईड केलं की बाबांवरती PhDचं संशोधन करावं, तेव्हा त्यांच्या कामाचा आवाका मी समजून घेत होतो. तर प्रचंड मोठं काम त्या माणसाने केलेलं होतं. म्हणजे 1970च्या दशकामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेली हमाल पंचायत, हमालांसाठी उभा केलेली एक चळवळ. बाबा आढावांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती नानापेठेमध्ये. आणि ती प्रॅक्टिस करत असताना त्यांना ह्या हमालांच्या कामाप्रती एक हमालांबद्दल काम करावं असं त्यांना वाटायला लागलं. प्रॅक्टिस करत असताना त्यांच्याकडे काही हमाल लोक यायची, त्यांची कुठेतरी पाठदुखी होते, गुडघेदुखी होते. हे जेव्हा त्यांच्या निदर्शनास आलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की हा आजार जर आपल्याला मूळचा नष्ट करायचा असेल तर या हमालांच्या संदर्भामध्ये आपण एक काहीतरी काम केलं पाहिजे. त्यांचे सहकारी डॉक्टर साळुंके सर यांनी सकाळमध्ये एक न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल लिहिलं की हमालांनी उचलण्याचं जे वजन आहे ती त्याच्या बॉडी वेटनुसार असावं. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये 100 किलोची पोती हमालांना पाठीवरती घ्यावं लागायचे आणि मग पाठीच्या मणक्याचे आजार खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आपल्याला दिसून येतात. आणि मग तीच चळवळ बाबांनी पुढे घेऊन गेलं आणि आज ते आपल्याला दिसतंय की 30 किलोचं अगदी पोतं झालेलं आहे. 30 किलोची गोणी आता हमाल उचलतायत आणि अगदी ते त्यांच्यासाठी सोयीस्कर झालेलं आहे. पण ही असंघटित कामगार चळवळ आहे, असंघटित झालेला हा सगळा हमाल आहे, तो एकत्रित करणं आणि त्याची एक चळवळ उभा करणं. आणि ही चळवळ फक्त आणि फक्त एकत्र येण्यापुरती राहिलेली नाही आहे, तर त्याच्यासाठी एक कायदेशीर लढाई लढली गेली आणि त्याच्यासाठी एक कायदा पण झाला. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की हमाल माथाडी कामगार कायदा पण महाराष्ट्रामध्ये झाला. अण्णासाहेब पाटील असतील, बाबा आढाव असतील आणि अशा अनेक लोकांनी एकत्रित येऊन त्याच्यासाठी खूप मोठा लढा दिला आणि आज तो हमाल कायदा झाला आणि त्याच्यामुळे त्या हमालांना एक सुरक्षितता मिळालेली आपल्याला दिसते. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला घेता येतील. हमाल पंचायतची असेल, रिक्षा पंचायत असेल, मोलकरीण संघ असेल, देवदासी महिलांच्या संदर्भात काम असेल, धरणग्रस्त आणि पुनर्वसन हा कायदा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लागू झाला, तोही बाबा आढावांच्या चळवळीमुळे झाला. अशी म्हणजे एखादी चळवळ उभा करून ती चळवळ फक्त आणि फक्त आंदोलनापुरती मर्यादित न ठेवता लोकशाहीच्या परिप्रेक्ष्यातून त्यांच्याकडे बघितली जात होती आणि त्याच्यासाठी एक ठोस जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत ती लढाई लढली जात होती. आता कायदा फक्त होऊन प्रश्न सुटणार आहेत का? तर नाही. आता रिसेंटली म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये बाबा डिसेंबर महिन्यामध्ये ते गेले आणि त्याच्या आधी एक महिन्यापूर्वी काउन्सिल हॉलला बाबा आंदोलन करत होते. ते आंदोलन कशासाठी होतं? तर ते आंदोलन हमालांचा जो कायदा झालेला आहे तो कायद्याचं पालन होत नाही आहे. म्हणजे काय की त्या कायद्याच्या अनुषंगाने जी महाराष्ट्रामध्ये हमाल माथाडी बोर्ड तयार झाले होते, ती बोर्ड योग्य पद्धतीने काम करत नाहीत आणि त्यातली अनेक बोर्ड हे जवळपास नष्ट करण्यामध्ये या सरकारचा हात आहे. त्यामुळे सरकारला परत ते दाखवून देत होते. म्हणजे अगदी 96व्या वर्षात देखील बाबा वारंवार सांगत होते की त्या हमालांची बोर्ड तयार झाली पाहिजेत आणि त्या बोर्डच्या माध्यमातून हमालांच्या संदर्भामध्ये काम झालं पाहिजे. म्हणजे इतकं म्हणजे शेवटी अगदी वयाच्या शेवटाकडे येत असताना सुद्धा बाबा आढाव जर अशा महत्त्वाची कामं करत असतील तर मला असं वाटतं की आपल्या तरुण पोरांपुढे हाच एक आदर्श आहे की आपण सातत्याने या सामाजिक प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं.
बाबा म्हणजे शेवटच्या काळापर्यंत लढताना आपल्याला दिसतात असंघटित कामगारांसाठी. तर आज म्हणजे त्यांचं वय हे 95-96 वर्षापर्यंत ते वयाच्या लढत होते. तर जे सध्याचे जे तरुण पिढीचे जे प्रश्न होते, म्हणजे जे जुने कामगारांचे प्रश्न होते हमाली वगैरे, तर आता तंत्रज्ञानामुळं किंवा नवीन गोष्टी आल्यामुळे ते कमी झालं. परंतु आता गिग वर्कर असतील किंवा नवीन तरुणांचे वेगळे प्रश्न, जे नवीन कामगारांचे जे प्रश्न आहेत, की जे झोमॅटोचे वर्कर आहेत, तर या संदर्भात म्हणजे बाबांचा नवीन काय दृष्टिकोन होता, की ते प्रश्न कसे सोडवता येतील, किंवा त्या संदर्भात ते जे तुमच्यासारखे तरुण अभ्यासक किंवा त्यांच्याशी चर्चा करायची त्यावेळेस त्यांच्याकडून तुम्हाला काय वाटायचं, किंवा ते त्याबद्दल कशा पद्धतीने विचार करायचे? म्हणजे तरुणांबद्दल नेहमी बाबा एक सकारात्मक होते आणि त्यांना एक नेहमी असं वाटायचं की तरुण मुलं काहीतरी एक बदल घडवू शकतात आणि तरुणांकडून नेहमी ते अपेक्षा ठेवायचे. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना भेटायला जायचो त्यावेळेस ते म्हणायचे की काय चाललंय तुमचं, काय करताय, नवीन दिशा काय ठरवली का, असं ते नेहमी विचारायचे. एक म्हणजे आम्ही सर्व PhD संशोधक विद्यार्थ्यांनी एक आंदोलन उभा केलं होतं. त्याचं एक तुम्हाला इथं एक उल्लेख करावा असं वाटतो मला, की सारथी, बार्टी आणि महाज्योती ह्या तिन्ही संस्था ज्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देत आहेत, तर ती फेलोशिप गेले 2-2.5 वर्षापासून प्रलंबित होती आणि ती फेलोशिप मिळावी म्हणून आम्ही एक लाँग मार्च काढला होता. महात्मा फुलेवाडा ते विधान भवन असा एक लाँग मार्च होता. तर फुलेवाड्यामध्ये बाबांनी आम्हाला ग्रीन सिग्नल देऊन तो आम्ही तिथून लाँग मार्च सुरू करणार होतो. त्या ठिकाणी बाबा उपस्थित झाले होते आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे बाबा नेहमी तरुण म्हणजे कष्टकरी आणि तरुण मुलं यांच्याकडे नेहमी लक्ष देत असत आणि त्यांना असं वाटायचं की कष्टकरी आणि तरुण वर्ग हीच खूप मोठ्या प्रमाणावरती काही बदल करू शकतात, म्हणून यांच्याकडे ते नेहमी सकारात्मक बघत होते. आता झोमॅटो असेल किंवा ओला उबेर असेल, आता रिक्षा पंचायत बाबांनी स्थापन केल्यामुळे रिक्षाच्या संदर्भामधले ओला उबेरचे जे काही प्रश्न असतील तर तेही ते नेहमी अधोरेखित करत होते. त्यांच्यासाठी एकत्र येऊन त्याच्यात काय बदल करता येतील का. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी एक 6 सीटर रिक्षा पुणे शहरामध्ये सुरू होत होत्या आणि 3 चाकी रिक्षाही नव्याने सुरू झाल्या होत्या. तर ह्या 6 चाकी रिक्षा पुणे शहरातून बंद करून त्यांनी बाहेर ते काम करावं आणि शहरात या 3 चाकी रिक्षांनी फिरावं, ह्याच्यासाठीही त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं आणि ते आपल्याला दिसतंय की 3 चाकी रिक्षा सगळीकडे आज आपण पाहतोय. तर ते बाबांच्या आंदोलनाचं ते एक यश होतं. म्हणून बाबा नेहमी या सगळ्या गोष्टींचा एकदम गांभीर्याने विचार करत होते आणि ह्याच्यातून काय मार्ग काढता येईल आणि तो मार्ग निघतोय का याच्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. म्हणजे अगदी शेवटी जाताना सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी ची नियोजन केलेलं होतं, अनेक आंदोलनांचं नियोजित होतं. तरुण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, फक्त शिष्यवृत्तीच्या मुद्द्यापुरतं एकत्रित होऊन संघटित होऊन चालणार नाही, तर देशापुढे तरुणांच्या पुढे जे काही प्रश्न उपस्थित राहिले त्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन संवाद साधला पाहिजे आणि त्याच्यातून काही एक कृती कार्यक्रम हातात घेता येतोय का हे लक्षात घेतलं पाहिजे. अशासाठी बाबा सतत चिंतन करत होते, मनन करत होते आणि कृती कार्यक्रम सगळ्यांपुढे देत होते. बाबांच्या जाण्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का सध्या की आता हे चळवळ, कुठली पण चळवळ असो, आंदोलन असो, त्याला नेतृत्व लागतं, तर आता बाबांच्या पश्चात किंवा गेल्यानंतर आता नेतृत्व चळवळ तेवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने समोर असेल का? याच्यात थोडंसं मला हे वाटतं की म्हणजे सेकंड जनरेशन ज्या पद्धतीने तयार करण्याची आवश्यकता होती, तर एक थोडं लिमिटेशन्स आहे असं मला वाटतं बाबांच्या चळवळीचं. हे एक की जी सेकंड चळवळ म्हणजे जी सेकंड जनरेशन आहे ती नव्याने पुढे येण्याची गरज होती, ती काही प्रमाणात आपल्याला बाबांच्या चळवळीमध्ये दिसत नाही आहे. आता काही प्रमाणामध्ये काम सुरू आहे का, तर निश्चित सुरू आहे. म्हणजे हमाल पंचायतची कामं करणारी एक अमलांची टीम आहे. पण एक बाबांच्या नंतरचं एक मोठं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व आपल्याला बाबांच्या चळवळीमध्ये दिसत नाही. पण आता त्या काळाच्या मर्यादाही तशा असू शकतात असं मला वाटतं की म्हणजे बाबा फक्त ती चळवळ पुढे घेऊन जात नव्हते, तर तो एक विचार पण घेऊन जात होते. मग सगळ्यांना ती एकत्रित करणं, ते शिबिर घेणं, तो विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि मग ती विचाराची माणसं जोडून त्या पद्धतीचं पुढे काम करत राहणं, याच्यामध्ये मला वाटतं कुठेतरी थोड्या मर्यादा बाबांच्या चळवळीमध्ये राहिलेल्या आहेत. परंतु ते काम थांबलेलं नाही आहे. ते काम अनेक लोक त्यांचे जे जोडले गेलेले चळवळीतले आणि प्रत्यक्ष त्यातला जो मजूर आहे तो आता त्याच्या खांद्यावरती ती लढाई घेत आहे आणि तो लढताना देखील आपल्याला दिसतोय. बाबांचं एक वैशिष्ट्य चळवळीचं नेहमी होतं की ज्यांचे जे प्रश्न आहेत म्हणजे हमालांसाठीच आंदोलन उभा केलं पाहिजे आणि त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते उभा केलं पाहिजे. म्हणून आपल्याला सगळे आंदोलनं दिसत आहेत ते हमालांनी स्वतः उभा केलेली आहेत. बाबांनी मार्ग दाखवला आहे, पण प्रत्यक्ष क्षणी बाबांनाच हे नेहमी वाटत होतं की तुम्ही स्वतः आंदोलन केलं पाहिजे.
म्हणून मला असं वाटतं की ती जनरेशन थोडं कमी अधिक प्रमाणात का होईना पण ती चळवळ पुढे घेऊन जाईल अशी मला एक आशा वाटते. धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून इथं आलात आणि आम्हाला म्हणजे बाबा आढाव यांच्या जीवन कार्यावर खूप मोठा प्रकाश टाकण्याचा कमी वेळात प्रयत्न केला आणि एक नवीन उर्मी म्हणा, ऊर्जा म्हणा किंवा एक नवीन विचार कळालेत आम्हाला. थँक्यू सो मच. धन्यवाद.